मित्र हो, आज आपल्याला मृदा जो फॅक्टर आहे, जो स्मॉल टॉपिक आहे, मृदामध्ये एक सब टॉपिक आहे जमिनीची धूप, सॉइल एरोजन. हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर कंपल्सरी प्रत्येक वेळेस प्रश्न आला, कसा आला ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग याच्यावर कसे प्रश्न आले ती चर्चा करणार आहे. आणि कंपल्सरी येतो, कारण शासनाचा उद्देश आहे नैसर्गिक संसाधनाची जपवणूक आणि कॉन्झर्वेशन, जपवणूक आणि योग्य वापर, कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मृदा ही नैसर्गिक आहे आणि तुम्हाला सांगितलं की 1 इंच मातीचा थर व्हायला 300 वर्ष लागतात, पण एवढाच मातीचा थर वाहून जाण्यासाठी फक्त 4 तासाचा पाऊस पुरेसा आहे. आणि मागच्या परीक्षेत एक साधा प्रश्न आला होता, सर्वात जास्त जमिनीची धूप या कारणामुळे होते, वारा, पाऊस, असे वेगवेगळे 4 कारण दिले. नदी नाले असे. सगळ्यात जास्त कशामुळे होते? पाऊस. रेनफॉल इज द मेजर रिझन फॉर सॉइल एरोजन. आणि म्हणून हे करण्यासाठी जमिनीची धूप अतिशय महत्त्वाची आहे. आणि आकडा लक्षात ठेवा, कधी कधी जमिनीची धूप नेटवर गेल्यावर कळेल. आणि शास्त्रज्ञांनी असा शोध लावला की जमिनीची धूप 16.35 टन माती प्रति वर्ष वाहून जाती. 16 टन माती प्रति हेक्टर प्रति वर्ष. आता किती हेक्टर क्षेत्र आहे आपलं? गुणिले 16 टन माती एका हेक्टरमधून पावसानं गढूळ पाण्यात वाहून जाते. आणि एवढी माती तयार व्हायला किती वेळ लागेल? त्यामुळे आपल्याला नवीन जमीन कृत्रिमरित्या तयार करता येणार नाही. आणि म्हणून जमिनीची धूप किती होते? 16.35 टन माती प्रति वर्ष प्रति हेक्टर 2.5 एकरामधून. आणि जर तुम्हाला नेटवर गेला तर आकडा एकूण भारतातून किती माती वाहून जाते असं जर विचारलं तर 5334 मिलियन टन माती समुद्रात वाहून जाते. आणि एवढी माती तयार व्हायला किती वेळ लागेल? म्हणून हा आकडा लक्षात ठेवा. नेटवर तुम्हाला मिळेल की जमिनीची धूप किती मोठ्या प्रमाणात होते. आता धूप कारणं काय काय आहेत? धुपीचे कारणं काय काय आहेत? 4 याच्यात कारणं दिले. नंबर 1, पाऊस. पाऊस म्हणजे रेनफॉल. आणि त्याला शब्द आहे इरोडिबिलिटी. हा शब्द मागच्या परीक्षेत आला, इरोडिबिलिटी. आणि म्हणून लोकांना कळालं नाही इरोडिबिलिटी काय आहे ते. आणि पाऊस म्हणजे रेनफॉल आणि इरोडिबिलिटी. मग त्याचा टाईप, तीव्रता, इंटेन्सिटी, पाऊस कसा प्रकारे पडतो, किती पडतो, म्हणून मागच्या परीक्षेत प्रश्न होता. त्याच्या आधीच्या परीक्षेत थेंबटी धूप म्हणजे काय? थेंबटी धूप. आणि त्याला इंग्रजीत म्हणायचं स्प्लॅश एरोजन. SPLUSH, स्प्लॅश. थेंबटी म्हणजे पावसाचा थेंब जमिनीवर पडला की इथली माती उडती आणि बाजूला पडते. म्हणजे मातीनं जागा सोडली की तिला जमिनीची धूप म्हणून सुरू झाली. म्हणून एक थेंब पडला, माती उडून बाजूला गेली, तर टपटप एका मागे एक थेंब पडले की माती उडून बाजूला सुरू होती. याला म्हणायचं स्प्लॅश एरोजन, याला म्हणायचं थेंबटी धूप. 2दा परीक्षेत असा प्रश्न आला, थेंबटी धूप म्हणजे कशामुळे होते? सुरुवातीला पावसाच्या पहिल्या पावसाने जी धूप होती तिला थेंबटी धूप म्हणतात, कारण कोरडी माती असती, पाऊस पडतो. बऱ्याच वेळा पाहता तुम्ही, एवढालं पीक असतं, झाड असतं, आणि त्या झाडाच्या खालच्या पानावर माती लागलेली असते. कुठून येते? थेंब पडले पावसाची, माती 1-1 फूट उंच उडती, बारीक क्ले पार्टिकल्स, आणि ते पानाच्या खालच्या बाजूला लागतं. याला म्हणायचं थेंबटी धूप, स्प्लॅश एरोजन. स्प्लॅश म्हणजे हे. याला मराठीत झोडधूप म्हणतात. धुपीच्या प्रकारामध्ये जाणार आपण. झोडधूप, झोडून काढी, म्हणजे बारीक चिकन मातीचे कण जे वाहून जातात त्याला म्हणायचं स्प्लॅश एरोजन. आता तीव्रता. आता याच्यावर असे परीक्षेत प्रश्न येत असतात. पावसाची तीव्रता. पाऊस जर दमानं पडत असेल, झिमझिम झिमझिम झिमझिम, तर माती वाहून जाणार नाही. तो पडला की जमिनीत मुरेल, पडला की जमिनीत मुरेल आणि जमिनीची धूप होणार नाही.
पण पाऊस रपरप पडला, मुसळधार पाऊस पडला, कंटिन्युअस पाऊस पडला, इंटेन्सिटी इज हाय, आणि मग रपरप पाऊस पडला की वरचा सगळा पुदरा वाहून जाणे, मातीची धूप सुरू झाली. म्हणून पाऊस हा मेन कारण आहे. पण पावसाचा प्रकार कसा आहे, म्हणजे सरी पडल्या का, मुसळधार पाऊस पडला का, झिमझिम पाऊस पडला का, पावसाची तीव्रता कशी आहे, आणि याला म्हणतात इरोडिव्हिटी. द रेनफॉल इज द मेजर रिझन, आणि मेजर रिझन इज द इरोडिव्हिटी, पाऊस. दुसरा आहे मृदेचे गुणधर्म, सॉइल प्रॉपर्टीज. आपण सॉइल प्रॉपर्टीज पाहिल्या, जमिनीची टेक्स्चर, स्ट्रक्चर, जमिनीचा पोत, जमिनीची जडणघडण. पोत म्हणजे काय, मातीचे कण, क्ले पार्टिकल्स, सिल्ट रेती आणि वाळू याचं मिक्सचर म्हणजे माती. आणि म्हणून याचं प्रमाण म्हणजे जर वाळूचं प्रमाण जास्त असेल तर माती कमी होऊन जाईल, आणि चिकन मातीचं प्रमाण जास्त असेल तर पाऊस पडला की गढूळ पाणी, चिकन मातीचे कण सस्पेन्शन पोहतात पाण्यात, आणि पाणी वाहून गेलं की त्याच्याबरोबर माती वाहून जाते. म्हणजे सॉइल प्रॉपर्टीज. जर मोकळी जमीन असेल तर पाऊस जास्त लवकर जमीन वाहून जाईल. गच्च जमीन असेल, खडकाळ जमीन असेल, माती कमी वाहून जाईल. त्यानंतर सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर. जमिनीत शेणखत जास्त असेल, शेणखत म्हणजे FIM फार्मर म्हणजे सेंद्रिय पदार्थ, झाडांचे अवशेष, पिकांचे अवशेष जमिनीत जास्त असतील, ते कुजल्याने ह्युमस तयार झाला की तो वजनानं हलका असतो. आणि ते जर जमिनीत जास्त असतील तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. सेंद्रिय मातीची, सेंद्रिय पदार्थाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ते जर जमिनीत जास्त असेल तर पाऊस किती पडो जमिनीत मुरला जाईल, वाहून जाणार नाही, माती वाहून जाणार नाही. लूज सॉइल असेल माती वाहून जाईल, सेंद्रिय पदार्थ जास्त असतील माती वाहून जाणार नाही, पाणी धरून ठेवील. पहिलं पाणी पावसात धरून ठेवील, नंतर पाणी जमिनीत जिरेल. बघा, सेंद्रिय पदार्थ कमी असतील तर तुम्हाला वाया जाईल. सेंद्रिय पदार्थ जमिनीत कमी असतील तर मातीत गच्चपणा येतो, आणि पाऊस पडला की माती लूज होते आणि वाहून जाते. म्हणजे जमिनीचे गुणधर्म, सॉइल टेक्स्चर, स्ट्रक्चर. जमिनीत ढेकळं आहे, उन्हाळ्यात नांगरली, पहिला पाऊस आला, माती वाहून जाणार नाही, ढेकळं फुटतील आणि माती धरून ठेवील, आणि त्यामुळं पहिल्या पावसानं जमिनीत हे होत नाही. पण जमिनीची मशागत चांगली केलेली असेल आणि पाऊस पडला तर माती वाहून जाईल. म्हणून सॉइल प्रॉपर्टी, जमिनीचं टेक्स्चर, स्ट्रक्चर, डेन्सिटी घनता, कडकपणा, पोरॅसिटी सच्छिद्रता. सच्छिद्रता जमिनीत जास्त असेल तर पाणी झिरपण्याचा वेग वाढेल. पाणी झिरपण्याचा वेग वाढला की मातीचं वहन होणार नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागे मातीचं वहन होणे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉइल पार्टिकल फ्रॉम ओरिजिन और वन प्लेस टू अनदर प्लेस इज कॉल्ड सॉइल इरोजन, जमिनीची धूप. आणि त्यामुळं, आणि याला शब्द आहे इरोडेबिलिटी, आणि आपण त्याला संकेत दिला के. आर म्हणजे पाऊस, रेनफॉल, के म्हणजे सॉइल प्रॉपर्टीज. मग सॉइल प्रॉपर्टीज कशा आहेत, जमिनीतला सेंद्रिय पदार्थ कसा आहे याच्यावर अवलंबून आहे. आता तिसरा, उंच सखलपणा, टोपोग्राफी. आपण तर काय जमीन एका लेवल नसते, जमिनीत अशा टेकड्या असतात, याला म्हणतो उंच सखलपणा, टोपोग्राफी. आणि उंच सखलपणामध्ये जर जमिनीचा स्लोप जास्त असेल, बघा हा जमिनीचा स्लोप, आणि तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत माहीत आहे, 3चा वर्ग 4चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 म्हणजे 25, 25चा वर्ग 5, 3 4 5. तर याचा अर्थ असा आहे की जमिनीला हा जर उतार असेल तर इथं 1 पट माती वाहून जात असेल, इथं कारण उतार कमी झाला तर इथं 5 पट माती वाहून जाते. इतक्या वरचा स्लोप आहे, जोरात माती वाहून जाते. आपण घसरगुंडी आहे, घसरगुंडीवर खडा टाकला तर खड्याचा वेग कमी होईल. जसा वेग खडा खाली जाईल तसा वेग त्याचा काय होईल, वाढेल. आणि म्हणून
जमिनीचा स्लोप, उंच सखलपणामध्ये जमिनीला उतार किती आहे, 2%, 5%, 10%, टेकड्या किती आहेत, हिमालय पर्वतात किती टेकड्या आहेत, किती माती वाहून जात असेल, माती तयार होत नाही. आपल्या सह्याद्री पर्वतावर बोडखे डोंगर तयार झालेत, कारण इतका पाऊस पडतो की माती तयार व्हायला लागली की वाहून जाते, व्हायला लागली की वाहून जाते, नुसते खडकच उघडे पडले. म्हणजे जमिनीची धूप. जमिनीचा स्लोप, उंच सखलपणा किती आहे, जमिनी स्लोपची लेंथ बघा, ही लेंथच्या ऐवजी ती लेंथ लांब असेल, 15 किलोमीटर उतार जमिनीचा जात जात, कारण नद्या समुद्रालाच मिळणार, म्हणजे उतार आहेच कुठंतरी. आणि जितका उतार जास्त असेल तितकं जोरात वाहून जाईल. सह्याद्री पर्वताहून कोयना, कृष्णा ज्या नद्या निघतात त्या इतक्या जोरात वाहतात, महाबळेश्वरवरून, टेकडीवरून माती घेऊन जातात. आणि त्यांचा हा लांबीपणा भयंकर लांब आहे, आणि म्हणून खाली येऊन मातीचे थर बसतात. आणि म्हणून जितका स्लोप जास्त तितका एरोजन जास्त, जितकी लेंथ जास्त तितकी जास्त. उद्या परीक्षेत प्रश्न आला, मृदेचे गुणधर्म उंच सखलपणामध्ये खालीलपैकी सर्वात जास्त जमिनीचे धूप, सॉइल एरोजन कोणत्या प्रकारे होते, कशावर अवलंबून असते, जमिनीच्या उतारावर अवलंबून असते, जमीन उताराच्या लांबीवर अवलंबून असते, उंच सखलपणा असतो, वरील सर्व कारण आहे. ऑल द फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सॉइल एरोजन. म्हणजे 3 झाले, रेनफॉल, मृदेचे गुणधर्म, टोपोग्राफी, उंच सखलपणा, आणि तिसरा लँड मॅनेजमेंट. आपण पिकं घेतो, मग पिकं घेत असताना तुम्ही जमिनीत काय काय करता त्याच्यावर अवलंबून. जमिनीचा वापर, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन, हा परीक्षेत एकदा प्रश्न आला. रिमोट सेन्सिंग हा चॅप्टर आहे तुम्हाला, आणि रिमोट सेन्सिंगनुसार जमिनीचे वर्गीकरण केलेले, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन केलेलं आहे. बघा, जिथं खोल जमीन आहे त्याला आपण ग्रीन बेल्ट म्हणतो. शहराजवळ ग्रीन बेल्ट आहे, प्लॉटिंग अलाउड नाही, कारण ती पिकाची जमीन, ग्रीन बेल्ट. मग ग्रीन बेल्टला आपल्याला कन्व्हर्जन करावं लागतं येलो बेल्ट, येलो बेल्टहून रेड बेल्ट, रेड बेल्टहून ब्ल्यू बेल्ट, ब्ल्यू बेल्टहून ब्राऊन बेल्ट, ब्राऊन बेल्टहून ग्रे बेल्ट. बघा, बदलत राहतात. म्हणजे मातीचा थर जमिनीचा जसा जसा कमी होईल तसं तसं जमिनीचा रंग बदलत जातो, आणि नकाशावर तसे रंग येतात. ते आपण लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन पाहणार आहोत. आणि म्हणून जमिनीचं वर्गीकरण माहीत पाहिजे, आणि जमिनीचा वापर कसा असला पाहिजे. आणि म्हणून जिथं ग्रीन बेल्ट आहे तिथं खोल मुळं असलेली जमीन वापरतो आपण. म्हणजे कपाशी आहे, तूर आहे, कडधान्य आहेत, मुळं खोल जातात. आणि जिथं कमी मातीचा थर उथळ आहे तिथं साधे ऊस, ज्वारी, बाजरी, राळा असे पिकं घेतो. आणि म्हणून जमिनीचा वापर हा महत्त्वाचा. क्रॉप मॅनेजमेंट, पिकाची निवड. बघा, पिकाची निवड कशी करतो. पिकं 2 आहेत, आणि आमच्याकडे त्याला शब्द आहेत. आच्छादित पीक, कोहर क्रॉप. कोहर क्रॉप म्हणजे आच्छादित पीक. मिक्स क्रॉप, आंतर क्रॉप, इंटर क्रॉप, हे वर्गीकरण आहे पिकाचं. आता पिकाची निवड. कोहर क्रॉप म्हणजे काय, जमीन झाकून टाकतं. सोयाबीन खाली जमीन दिसत नाही, जमीन झाकून टाकतं. मूग जमीन झाकून टाकतं. चवळी जमीन झाकून टाकतं. भुईमूग जमीन झाकून टाकतं. आणि जमीन झाकून टाकल्यामुळं पडणारा पहिला पाऊस कुठं पडतो, पिकावर पडतो, भुईमुगावर पडतो. आणि मग त्याची सगळी एनर्जी भुईमुग ओढून घेतं, आणि ते थेंब खाली दमानं जमिनीवर पडतात आणि खाली मुरल्या जातात. म्हणजे जमिनीची धूप होणार नाही. आणि म्हणून मागच्या परीक्षेत साधा प्रश्न, खालीलपैकी कोणते पीक जमिनीची धूप कमी करण्यास व अन्नद्रव्य वाढविण्यास मदत करते. उत्तर भुईमुग होतं, कारण दुसरे पिकं होते ज्वारी, उंच वाढणारं पीक, लांब लांब पेरलं मधून वाहून जातं. कापूस 3-3 फुटावर अंतर, मध्ये पाऊस पडला माती वाहून जाते. पण भुईमुग पूर्ण झाकून टाकतं. याला म्हणतात कोअर क्रॉप, आच्छादित पीक. म्हणजे पिकाची निवड कशी आहे याच्यावर जमिनीची धूप अवलंबून आहे. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे पीक कशी घेतात. आंतरपीक घेता का, 2 पिकं घेतले त्याच्यामध्ये पीक पेरलं.
कापूस पेरला 3 फुटावर, मध्ये रिकामी जागा राहिली, काय करायचं? एक एक मुगाचं टाकून द्यायचं, मूग झाकून टाकणार आणि झाकून टाकल्यानंतर जमिनीची धूप होणार नाही. पहिला पडलेला पाऊस झाडावर पडेल आणि त्याची एनर्जी सगळी झाड ओढून घेईल. आणि कारण काय, तुम्ही पाहिलं असेल एखादा धबधबा दिसायला, धबधब्याच्या खाली उभा राहिलं तर दगड कमी लागेल इतकं वरून पडणारं पाऊस जर डायरेक्ट अंगावर डोक्यावर पडलं तर आपल्याला मार लागतो. म्हणजे किती इंटेन्सिटी आहे. आणि म्हणून क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे इंटरक्रॉपिंग सिस्टीम. इंटरक्रॉपिंग नंतर तुम्हाला सिंगल क्रॉपिंग सिस्टीम, मोनोक्रॉपिंग एकच पीक घ्यायचं, मिश्र क्रॉप घ्यायचं, मिक्स क्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग आंतरपीक, ॲडिशनल इंटरक्रॉपिंग आच्छादित पीक म्हणजे 4 ओळी बाजरीच्या 2 ओळी तुरीच्या, 4 ओळी बाजरीच्या 2 ओळी तुरीच्या. आंतरपीक घेतलं, जमिनीचा कस मेंटेन होतो आणि जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. कारण आणि कार्यक्षम वापर होतो. बघा, पिकाची निवड, क्रॉपिंग सिस्टीम, पेरणीची दिशा फार महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला जमिनीचा उतार थोडा असा आहे आणि तुम्ही सरळ असं जर पेरलं तर पाऊस पडला की नाल्या तयार झाल्या आपोआप आणि माती वाहून जाईल. म्हणजे सॉइल एरोजन जास्त होईल. पण तेच तुम्ही जमिनीचा उतार आहे आणि या उताराला आडवं पेरलं असेल तर पाणी आडत 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 कमी जाईल आणि जमिनीत मुरण्याचा वेग वाढेल. बघा, म्हणजे किती क्रॉप मॅनेजमेंटमध्ये पिकाची निवड, कोणती पीक घेतलं तुम्ही, एकदल पीक घेतलं, द्विदल पीक घेतलं, कोहर क्रॉप घेतलं. कोहर क्रॉप म्हणजे आच्छादित पीक. आपल्याकडे नाव आहेत कोहर क्रॉप, सायलेज क्रॉप. सर्वात जास्त जनावरांचा चारा कोणत्या पिकापासून तयार होतो? मका. सायलेज क्रॉप, सायलेज मुरघास, मुरवलेलं पशुखाद्य, सायलेज. पिकाची निवड, क्रॉपिंग सिस्टीम आणि पेरणीची दिशा, डायरेक्शन ऑफ स्विंग. उताराला जर तुम्ही सरळ पेरलं माती सरळ वाहून जाईल आणि उताराला आडवं पेरलं पाणी आडत आडत जाईल. बघा, जमिनीचा वापर, लँड कॅपेबिलिटी, क्रॉप मॅनेजमेंट, त्याला आपण टोपण नाव दिलं सी. त्याला काय नाव दिलं? सी. आणि आता शेवटचं आहे मृदसंधारण प्रॅक्टिसेस, सॉइल कन्झर्वेशन ट्रीटमेंट्स. म्हणजे जल व मृदसंधारणाच्या कोणत्या बाबी आपण हातात घेतल्या त्याला नाव दिलं पी. आणि जलसंधारणाच्या मध्ये आपण तुम्हाला पाहिलं दगडी बांध, माती बांध, वेगवेगळ्या जलसंधारणाच्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या जलसंधारणाच्या पद्धती आहेत, त्या आपण कशा घेतल्या याच्यावर अवलंबून आहे. आता इन जनरल बघा, शॉर्टमध्ये सॉइल फॉर फॅक्टर्स फॉर सॉइल एरोजन, जमिनीची धुपीसाठी विश्मिनर अँड स्मिथ 1978ला या शास्त्रज्ञानं असा शोध लावला. ह्या परीक्षण मागचा प्रश्न होता आणि ते होता जमिनीची धूप म्हणजे RKLSCP. शॉर्ट फॉर्म दिले, HS इकडे सुमार दिले. जसा रेनफॉल KCP दिलं तसं RKLSCP. तो व्हॉट यू मीन बाय KA, व्हॉट यू मीन बाय K असा प्रश्न विचारला. आणि म्हणून आपल्याला शब्द माहीत पाहिजे. A म्हणजे ॲव्हरेज सॉइल लॉसेस, R म्हणजे रेनफॉल, एरोडेबिलिटी, आणि K म्हणजे सॉइल प्रॉपर्टी, एरोडेबिलिटी. आणि परीक्षेत प्रश्न आला की व्हॉट यू मीन बाय K आणि तिथं उत्तर होतं एरोडेबिलिटी. तर तुम्हाला हे उत्तर देता आलं पाहिजे. L लेंथ ऑफ स्लोप, S स्टिफनेस ऑफ सोप आणि C क्रॉप मॅनेजमेंट आता आपण पाहिल्या आणि P सॉइल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. याचे जे लॉंग फॉर्म आहेत हे माहीत पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला RKLSCP व्हॉट यू मीन बाय K, उद्याला RKLSCP व्हॉट यू मीन बाय R म्हणजे रेनफॉल, त्याच्यानंतर सॉइल प्रॉपर्टी, लेंथ ऑफ स्लोप, स्टिफनेस ऑफ स्लोप. हा कोण फॉर्म्युला दिला? आणि विश्मिनर अँड स्मिथ यांनी हे फॉर्म्युला दिला. हा मागच्या परीक्षेत प्रश्न होता. तर कृपया याबाबत पूर्ण याचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आणि एरोडेबिलिटी काय, एरोडिव्हिटी काय, हे सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये आहेत टर्म्स. तर